नमस्कार. संघावरती आपलं सहर्ष स्वागत. आज भारतीय संविधान दिवस. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही संविधानाने आपल्याला बहाल केली. संविधानाने इथला प्रत्येक नागरिक हा देशाचा मालक झाला. मतदानाच्या अधिकाराने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची मालकी बहाल केली. 26 नोव्हेंबर आज संविधान दिनानिमित्त केंद्रीय मंत्री श्री अमित शहा यांनी भारतवासियांना शुभेच्छा दिल्या. श्री अमित शहा म्हणाले, संविधान दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज भारत पूरे उत्साह के साथ संविधान की 75वीं वर्षगांठ मना रहा है। बाबा साहब भीमराव अंबेडकर जी सहित संविधान के सभी शिल्पियों के योगदान को चिरस्मरणीय बनाने के लिए मोदी जी ने संविधान दिवस मनाने की शुरुआत की। भारत जैसे विशाल देश के लोकतंत्र की शक्ति हमारा संविधान ही है, जो हर व्यक्ति के लिए न्याय और समान अधिकार सुनिश्चित कर राष्ट्रीय एकता और अखंडता का मंत्र देता है। हमारा विश्वास है कि संविधान सिर्फ मंचों पर दिखाने की एक पुस्तक नहीं, बल्कि पूर्ण श्रद्धा से आत्मसात कर सार्वजनिक जीवन में अपना सर्वोच्च योगदान देने की कुंजी है। आइए इस संविधान दिवस पर एक सशक्त, समृद्ध और आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प लें। अशा भावना केंद्रीय मंत्री श्री अमित शहा यांनी त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनेलवर व्यक्त केल्या. 75 वर्ष भारतीय संविधानाने भारतीय समाज एकत्र केला. आपण सगळे भारतीय एक आहोत हे सिद्ध केले. आज आपल्या राज्यघटनेमुळेच सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. असाच स्नेह वाढत राहील. जगातील सर्वात मोठे आणि सर्वोच्च असे आदर्श भारतीय संविधान आपले भारताचे आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सांगावा न्यूज परिवाराकडून भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा.